त्याचं स्वरूप आपण असं करणार आहोत या विषयाचं की शिक्षकाकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे हे बघितलं. जवळजवळ 1000 किंवा 2000 शिक्षक सध्या काय विचार करतायत याच्याबद्दलचं थोडं आपण आकलन घेतलं. आता आपण सागर सर आणि यांच्या सगळ्यांच्या मांडणीत ना काही ते डोमेन नॉलेज की म्हणजे डिप्रेशन आणि एन्झायटी म्हणजे मी ते ऐकत असताना मी पण विचार करत होते ह्यातली माझ्यातली लक्षणं कुठली आहेत आणि कधी मी ते सहज शब्द असे वापरलेले आहेत का एन्झायटी आहे. पॅसिव्ह डेथचा हा जो एक मुद्दा त्यांनी सांगितला तो मी खूप जणांशी मी चर्चा करत असताना आम्ही खूप मस्करीत बोलतो ह्या गोष्टी की तर हे सगळं आपल्याला नव्याने काही गोष्टी कळत आहेत. तर जिथे मूल आणि शिक्षक पहिले म्हणजे बऱ्याचदा भेटतात अशी जागा वर्ग आणि वर्ग प्रक्रिया. तर या पॅनलचा डिस्कशनचा विषय ठेवताना तुम्ही जर निमंत्रण पत्रिकेत वाचलं असेल तर ते अध्ययन निष्पत्तीशी त्याचा संबंध काय हे आहे. तर थेट अध्ययन निष्पत्तीपर्यंत जाण्याच्या आधी आपण हेही विचार करूया की वर्ग प्रक्रियेत नेमकं घडतं काय, शिक्षकांसोबत नेमकं घडतं काय. आम्ही जितकं या विषयावर शिक्षकांशी बोलायला जातोय भेटतोय तर ते जाणवते सगळे आम्हाला की स्वतःकडे बघणं खूप कमी होतं. लगेचच असा उपायांचा विचार जास्त होतो, सोल्युशनचा विचार जास्त होतो की मला ताण येतोय का, मुलांवर प्रॉब्लेम येतोय का, तर मी लगेच ही उपाय काहीतरी करते. आजची चर्चा आपण त्या दृष्टीने बघणार आहोत. आपल्या या पॅनलवरती शिक्षकांचं प्रतिनिधित्व आहे, मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर यांचं प्रतिनिधित्व आहे, अकॅडमिक्स मधनं अमित जैन सर आपल्यासोबत आहेत. तर मला असं वाटतं सुरुवातीला आपण प्रत्येक पॅनल मेंबर यांचं स्वतःच जे ह्या विषयावरचं काम चालू आहे संस्थात्मक पातळीवर किंवा वैयक्तिक पातळीवरती तर ती थोडी मांडणी आधी आपण ऐकूया आणि मग आपण प्रश्न उत्तर अशी सुरू करू. ओके. दीपाली आपण. नमस्कार सर्वांना, माझं नाव दीपाली क्षीरसागर. मी एक मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर आहे. माझं शिक्षण झालंय MA इन जेंडर कल्चर अँड डेव्हलपमेंट 2017 साली आणि गेली 9 वर्षात मी कम्युनिटी बेस्ड मेंटल हेल्थ या क्षेत्रामध्ये काम करते. यामध्ये ऍडोलेसंट, तरुण, टीचर्स, वुमेन्स ग्रुप, मेन्स ग्रुप अशा वेगवेगळ्या गटांबरोबर काम करण्याचा अनुभव आहे. आणि फक्त मेंटल हेल्थ तर नुसतं मेंटल हेल्थ नाही पण सायकोसोशल लेन्सने काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे. तर सायकोसोशल लेन्स म्हणजे व्यक्तीला जो काही अनुभव येत असतो, त्याच्याबरोबर जे काही घडत असतं, त्याला जे काही फील होत असतं ते फक्त आपल्या शरीरात किंवा ब्रेन मध्ये काहीतरी बिघाड झाला त्यामुळे न होता माझ्या कुटुंबामध्ये काय घडतंय, माझ्या आजूबाजूला काय घडतंय, समाजात काय घडतंय, देशात नेमकं काय घडतंय. तर पॉलिटिकल, सामाजिक, कल्चरल प्रत्येकाचा बॅकग्राऊंड, प्रत्येकाला येणारे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस लहानपणापासून आणि त्याची पर्सनॅलिटी ह्या सगळ्यांचा खूप जास्त इम्पॅक्ट होताना दिसतो असं माझ्या लक्षात आलं. आणि हे सगळं काम करत असताना शिक्षकांबरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर पण लाईफ स्किल एज्युकेशन, इमोशनल वेलबिंगचे सेशन्स कंडक्ट करणं, ट्रॉमा इन्फॉर्म थेरपीच्या लेन्सने काम करणं, ह्या सगळ्या कामाचा आतापर्यंत अनुभव आहे. आणि शिक्षकांबरोबर काम करताना हे खूप बारकाईने लक्षात येते की शिक्षकांना आपण माणूस म्हणून बघतो, मेंटल हेल्थ फक्त नुसतं बघतो. पण हे सगळं करत असताना शिक्षकाची स्वतः लहानपणापासून काय जडणघडण झाली आहे, त्यांचे काही ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस आहेत का, या सगळ्याचा त्यांच्या पर्सनल लाईफवर काय नेमका परिणाम होतो, ते सगळे ह्या त्रासाकडे कसं बघतात. बर्नआउटचे स्टेज यायच्या आधी पण खूप साऱ्या स्टेजेस असतात, जसं की मेंटल हेल्थचा एक स्पेक्ट्रम पण असतो जो मी पूर्वी बापू ट्रस्ट मध्ये काम करत असताना आम्ही तो यूज करायचो. त्यामध्ये वेलनेस टू क्रायसिस पर्यंतचा पूर्ण स्पेक्ट्रम आहे. आता आपण जे बोलतोय तर आपण डिप्रेशन, एन्झायटी, क्रायसिस हे सगळ्यांविषयी बोलतोय. पण सुरुवातीलाच त्या टेन्शनची सुरुवात झालेली असते, स्ट्रेसची सुरुवात झालेली असते, फ्रिक्वेन्सी वाढलेली असते, हाय इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस असते आणि मग ते कुठे कुठे क्रायसिस कडे जातं. तर बर्नआउट आणि क्रायसिस कडे न जाता जेव्हा सुरुवातीलाच मला जाणवतं की मला ताण येतोय, माझ्या झोपेचे चक्र बिघडतंय, भुकेवर परिणाम होतोय, रोजचं शिकवणं नीट जमत नाहीये किंवा वेगवेगळे काही त्रास होत आहेत, तर त्याविषयी जर मी अवेअर राहायचा प्रयत्न केला तर कदाचित पुढे काही होऊ शकतं का. तर ह्या विषयाचा अभ्यास करणं, ते आणखी खोलात समजून घेणं, नक्की प्रॉब्लेम शिक्षकामध्येच आहे का पूर्ण व्यवस्थेमध्ये आहे, स्कूल सिस्टीम्स मध्ये आहे, धोरणांमध्ये आहे, तर हे समजून घ्यायचा प्रयत्न मी करते. नमस्कार, माझं नाव प्रिया पाटील आहे. मी लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन
ह्या संस्थेमध्ये काम करते. त्यांचा जो प्रोग्राम आहे एज्युकेशन प्रोग्राम फोकस्ड ऑन सोशल इमोशनल लर्निंग, ज्याच्यात NEP 2020 आपल्या करिक्युलम फ्रेमवर्क 2023 मध्ये पण उल्लेख झालेला आहे. आम्ही 2019 ते 2024 पुणे महानगरपालिकांच्या शाळेत सोशल इमोशनल प्रोग्राम जीवन शिक्षण नाव होतं त्याचं, तो राबवला. आणि माझी एक दुसरी भूमिका पण आहे. लाईट हाऊस कम्युनिटीजची सिस्टर संस्था आहे मिलियन जुगनूज, जुगनू म्हणजे काजव, फायरफ्लाय, त्याची पण मी CEO आहे. आणि आम्ही तिथे SEL वरती वेगळ्या वेगळ्या शाळांबरोबर बजेट प्रायव्हेट स्कूल, गव्हर्नमेंट स्कूल किंवा NGO संस्थांनी चालवलेल्या शाळेत आपण काम करतो. टीचर ट्रेनिंग केलेलं आहे. SEL आपल्या रोज रोजच्या करिक्युलम मध्ये कसं रुजवायचं त्याच्यावरती पण काम केलं आहे. आणि लाईट हाऊसच्या थ्रू लाईट हाऊस किरण ऍडोलसेंट एज साठी 14 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठी प्रोग्राम पण लीड करते मी. त्याच्यात ह्या वर्षी आमचा आता 10,000 मुलांवरती इम्पॅक्ट होणार आहे. सो व्हेरी हॅपी टू बी हिअर. थँक्यू. सकाळच्या वेळी खूप काही लर्निंग झालंय. लुकिंग फॉरवर्ड टू पार्टिसिपेट. थँक्यू. अमित सर, आप हिंदी इंग्लिश जिस लैंग्वेज हाँ, में मुझे मराठी समझ आ जाती है, बोल नहीं पाता हूँ, तो मैं हिंदी में बातचीत करूंगा. Yes, sir, sure. तो पहले तो आप सबको नमस्कार. धन्यवाद कि मुझे आपने यहाँ बुलाया. और मुझे अभी 1 घंटे के अंदर ही काफी कुछ सीखने को मिला है, नई चीजें पता चली हैं और समझ में आया है कि क्या क्या चीजें हो रही हैं ग्राउंड पे, जो शायद मुंबई में रह के मुझे शायद ना पता चलती. तो पहले तो उसके लिए धन्यवाद. मेरा नाम अमित जैन है. मैंने शुरुआत में कभी मेंटल हेल्थ का सोचा ही नहीं था. MBA किया, नौकरी कर रहा था, फिर सोचा कि आगे पढ़ाई करते हैं, PhD करने के लिए हो गया. तो PhD करते हुए चीजें समझ में आई कि मेंटल हेल्थ की महत्वता क्या होती है, क्या जरूरत होती है उसकी. क्योंकि मेरे एक साथी को बहुत बुरी तरह से मेंटल हेल्थ की जरूरत पड़ी. उसको समझ में आया कि हाँ, उसके लिए जब जरूरत करी तो हमने काम किया उस चीज के ऊपर. संस्था में काउंसलर थे, जिस संस्था में मैंने अपना PhD करा वहां पर काउंसलर थे, लेकिन फिर भी समस्या हुई और उस चीज से मुझे समझ में आया कि हाँ, ये एक बहुत बड़ी जरूरत है और ये एक या 2 व्यक्ति की नहीं है, ये हर कोई झेल रहा है. सिर्फ कुछ बोल देते हैं, कुछ नहीं बोलते हैं. उसके पश्चात जैसे सागर सर बता रहे थे कि लर्निंग डिसेबिलिटी 2016 में भारत सरकार का जो नया कानून आया था डिसेबिलिटी का, उसमें लर्निंग डिसेबिलिटी को भी एक ऐड कर दिया गया था. तो अब हमारे संस्थान में लर्निंग डिसेबल्ड लोग भी आने लगे थे. अब उनको संस्थान को पता नहीं था कि किस प्रकार से उनके साथ कार्य किया जाए. तो मैंने उनके साथ बैठ के कार्य किया. डिस्लेक्सिक भी आए, ऑटिस्टिक भी आए. सागर सर ने ऑटिस्टिक की बात नहीं की, बट ऑटिस्टिक लोग भी आए, डिस्लेक्सिक भी आए, एक डिस्ग्राफिक भी आया. तो किस तरह से उन लोगों को, और वो MBA करने के लिए आए थे, किस तरह से उनको MBA में हेल्प करी. तो वहां से मेरा जो है विषय में रुचि बढ़ी. और रुचि और तब बढ़ गई जब 2020 में कोविड आया. मैं उस समय स्विट्जरलैंड में था, मैं अपनी पोस्ट डॉक कर रहा था. तो वहां पे मुझे समझ में आया कि वहां पे मेंटल हेल्थ को लेकर कितनी बड़ी जागरूकता है जो हमारे भारत में नहीं है. और कोविड के टाइम पे उन लोगों ने जितना मेंटल हेल्थ का ध्यान रखा, शायद इंडिया में कभी हमने देखा नहीं था. तो मुझे समझ में आया कि हमारे पास हमारे पास नहीं है, दूसरा मुझे लगा इसमें काम करने के लिए बहुत ज्यादा जरूरत है. तो जब मैं वापस इंडिया आया और मैंने SP जैन को ज्वाइन किया एज अ फैकल्टी, तो मेरा सबसे पहला काम कार्य यही था कि हम ऐसे समय क्या कर सकते हैं. क्योंकि जैसे आपने कहा सरकार ने काउंसलिंग वगैरह के लिए कर रखा है, लेकिन और क्या कर सकते हैं. तो हमको समझ में आया कि यहाँ से जो लोग MBA करके जाएंगे वो लोग कहीं मैनेजर होंगे, वो लोग कहीं वो होंगे, और वो मैनेजर होंगे तो उनके लोगों के पास भी मेंटल हेल्थ का इश्यू होगा. तो वहां से मैंने मेंटल हेल्थ का शुरू किया. फिर मैं दूसरे प्रोग्राम में भी पढ़ाने लगा. तो मेरे पास कई स्टूडेंट जो डेवलपमेंट सेक्टर के थे वो भी आए. पता चला स्कूलों में भी दिक्कत है, हेल्थ सेक्टर में तो मतलब है ही है. क्योंकि उनको जो हम जिसको हम कहते हैं इमोशनल लेबर, राइट, एक होता है फिजिकल लेबर, शारीरिक श्रम, एक होता है मानसिक श्रम, राइट. ये तीसरा जो श्रम होता है जिसको मैं कहूँगा अंग्रेजी में कहते हैं, इंग्लिश शब्द नहीं बताता हूँ, इमोशनल लेबर, वो बहुत बड़ा इंपॉर्टेंट हो जाता है. वो हेल्थ वाले, एजुकेशन वाले वो बहुत करते हैं और वहां पर हमारी जरूरत पड़ती है. तो आज की तारीख में मैंने फिर एक कोर्स भी लॉन्च किया था वहां पर, जिसमें मैंने इस चीज के बारे में बात की कि आप कैसे, आपको थेरेपिस्ट नहीं बनना है. मैं खुद वैसे थेरेपिस्ट हूँ, एक्सेप्टेंस एंड कमिटमेंट थेरेपी का. आपको थेरेपिस्ट नहीं बनना है, लेकिन आप क्या कर सकते हैं जिससे आपके साथ के लोग
कंफर्टेबल हो, और जिसे हम कहते हैं ना कि मेडिकल फर्स्ट एड होती है, एक होती है साइकोलॉजिकल फर्स्ट एड। क्या हम वो साइकोलॉजिकल फर्स्ट एड प्रोवाइड कर सकते हैं? तो ये मेरा कुछ अनुभव है, और लुकिंग फॉरवर्ड कि आगे डिस्कशन में क्या क्या नई चीजें निकल के आती हैं। धन्यवाद। थँक्यू सर. सुवर्णाताई नवीन विनंती करते. नमस्कार, माझं नाव सुवर्ण पवार. मी सोंदरा गुरुकुल डोंगरी या शाळेची प्रतिनिधी म्हणून आज इथं असते, कारण माझ्या संस्थेचे आणखी मेंबर पण इथं आहेत. तशी मी विज्ञान विषय शिकवते, पण गत 18 वर्षापासून संस्थेशी जोडलेली आहे. तर आता म्हणताना तिथं थोडी मोठी शिक्षिका, वयाने मोठी असलेली शिक्षिका. तर तिथं जे घडतं त्याच्यामध्ये विशेष काय आहे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य, तर आमची शाळा ही निवासी आहे. म्हणजे जे आता चाललंय की आम्ही 7 ते 8 तास विद्यार्थ्यांबरोबर असतो, तर माझ्या शाळेत मी 24 तास मुलांबरोबर राहते. हे आमचं थोडंसं वेगळेपण आहे. त्यामुळं बाहेरचे विद्यार्थी आमच्या बरोबर जे राहतात, आमचा सहजीवनाचा अनुभव थोडासा वेगळा आहे. की मुलांबरोबर जे नातं घरी जपलं जातं ते आम्हाला शाळा सोडून जे बाहेर त्यांच्याबरोबरच आमचं व्यक्तिगत काम चालतं, तर त्याच्यामध्ये नात्याची जोड आहे. म्हणजे आमचे तसं नातं आम्ही घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये घडणाऱ्या गोष्टी पण थोड्याशा इतर शाळांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. जिथं आम्हाला तिथं अध्यापनाबरोबर मूल्यांची पण जोड द्यावी लागते. तर हे वेगळेपण आमच्या सौंदर्याचं आहे. नमस्कार, मी मनीषा जाधव. मी अक्षरनंदन शाळा पुणे या शाळेची प्रतिनिधी म्हणून इथं आली आहे. अक्षरनंदन शाळा ही गेली 30 वर्ष पुण्यामध्ये एक प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. संपूर्ण मराठी माध्यम असलेली आणि खाजगी शाळा आहे. मात्र शाळा सुरू करतानाचाच हेतू असा होता की सर्वसामान्य शाळा महाराष्ट्रातल्या ज्या परिस्थितीतून जातात, त्या परिस्थितीत बरंच काही करणं शक्य आहे सरकारी मर्यादांमध्ये राहून. आणि ते काय करणं शक्य आहे याचा एक नमुना म्हणून आपली शाळा असावी, म्हणून तिला प्रयोगशील शाळा असं मानलं जातं. त्यामुळं त्या शाळेचं वर्णन असंही केलं जाते की चौकटीत राहून चौकटी बाहेर जाऊ पाहणारी शाळा आहे. तर या शाळेमध्ये 40 मुलं प्रत्येक वर्गात असतात. तुकड्या नाहीयेत. म्हटलं तर 500-550 मुलांची ही शाळा आहे. पण बऱ्याच गोष्टी खाजगी शाळा असल्यामुळं पण आम्हाला करून पाहता येतात. शाळा सुरू करणारे ही शिक्षण तज्ञांचा गट असल्यामुळे सुरुवातीपासून जो काही पाया घातला होता तो अतिशय विचारपूर्वक घातला गेलेला आहे. आणि त्यामुळं या शाळेत काही गोष्टींवरती काम झालंय. म्हणजे त्यामुळं जे प्रश्न म्हणून तुम्ही बोलले गेलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडवत असतो किंवा ते आम्ही सतत येतात, पण आम्हाला माहिती आहे ते कसे सोडवायचे. अशा परिस्थितीत आम्ही आहोत आणि तरी म्हणून आम्ही सुखात नाही आहोत. आमच्याकडे सुद्धा सतत प्रश्न येत असतात, सतत उत्तरं शोधायला लागतात. त्याची टूल्स शिक्षकांना मिळावीत म्हणून व्यवस्थापन काहीतरी करत असतं आणि त्याची काही उदाहरणं म्हणून तुम्हाला सांगता यावीत असा माझा प्रयत्न राहणार आहे. तर हा मुद्दा मी आता सगळं पुढचं सांगू की मी तुम्हाला प्रश्न, कदाचित तुम्ही तुमच्या मांडणीत त्याचा विचार केलाच असेल. जसं मनीषाताई म्हणाल्या, अक्षरनंदन शाळा ही आता या टप्प्यावर आहे की सोल्युशन्स पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. नवीन येणाऱ्या मुद्द्यांवरती पण आपण काम करतोय. मी शाळेसोबत काही कामानिमित्त संलग्न असल्यामुळे मला हेही माहिती आहे की आता जी नवीन जनरेशन आहे, ज्याला आपण जेन अल्फा म्हणतो, तर याच्यामध्ये लैंगिकतेचे पण काही प्रश्न खूप लवकर आपल्याला आयडेंटिफाय व्हायला लागलेत. आपण दीपालीशी पण याविषयी बोलू. तर असे वेगवेगळे प्रसंग असतील काही ना काही. जरी आपण शाळेच्या सुरुवातीपासून विचार केला असेल तर असे कुठले प्रसंग असतात ज्यामुळे भावनिक थकवा येतो किंवा मानसिक ताण येतो, हे सुरुवातीला जे आयडेंटिफाय झाले असतील किंवा आताही होत असतील, तसे जर तुम्ही आणि माईंनी थोडे आधी सांगितले तर मग आपण पुढच्या चर्चेला तिथून सुरुवात करू. त्याचे जर असे भाग करायचे झाले बघितलं तर कामातून येणारा थकवा असतो. त्याचं स्वरूप असं असतं की एकामागे एक सारखं परीक्षा संपली, मग झेंडावंदन आहे, मग गॅदरिंग आहे, ते झालं की मूल्यमापन भेटी आहे, मग विशिष्ट काहीतरी उपक्रम आहे, गॅदरिंग आहे. तर तो शिक्षक त्या चक्रात अडकलेला असतो की आता झालं आहे असं होत नाही. म्हणजे त्याच वेळेला त्याला शिकवायचं पण असतं आणि त्यामुळं त्याची परीक्षा पण घ्यायची असते. मुलांना समजलंय का हेही बघायचं असतं. त्याच वेळेला मुलांचं वागणं वगैरे सगळं सांभाळायचं असतं. या ह्याच्यामध्ये तो अडकलेला असतो आणि त्या चक्रात आहे असं वाटत असतं.
शाळेची पद्धत कामाची अशी आहे की खूप साऱ्या गोष्टींची निरीक्षणं नोंदवून ठेवायला लागतात. मूल कसं वागलं, या प्रसंगी काय झालं, या विषयात त्याची प्रगती कशी आहे. तर याचं रेकॉर्ड मेंटेनिंग करणं हे शिक्षकाला खूप एंगेज करणारं असतं. वर्तन समस्या मुलांच्या भरपूर जाणवत असतात. त्याच्यावरती मार्गही काढलेले असतात, पण ते मार्ग जे काढलेत ते वापरण्यासाठी जो वेळ द्यायला लागतो तोही त्या सगळ्या याच्यातून काढायचा असतो. आणि त्यामुळं शिकवण्याच्या तासाच्या बरोबरीने एखादी वर्गसभाच घ्यायची आहे किंवा 4 मुलांना वेगळं काढून त्यांच्याशी बोलणं करायचंय, हे सगळं त्या दिवसामध्ये बसवायचं असतं. तर हा सगळा त्यांच्या कामाचा दिवसाचा भाग असतो आणि त्याच्यामुळं संध्याकाळपर्यंत एक क्षण मोकळा मिळाला नाही असं शेवटची घंटा वाजते तेव्हा होतं. व्यवस्थापन, सहकारी यांच्याबरोबर ती काही वेळेला बोलणं करायचंय, म्हणणं पटवून द्यायचंय, अशा टाईपचा पण ताण कधी कधी असू शकतो. मुलांचे वर्तन प्रश्न पण असे असतात की सामान आणत नाहीत, साहित्य आणत नाहीत, गृहपाठ करत नाहीयेत किंवा वर्गात लक्ष देत नाहीयेत. तर प्रत्येक मुलाचं कारण वेगळं असतं, पण तिथं बदल व्हायला हवा असेल तर मग त्या त्या मुलाच्यासाठी जे करायला पाहिजे ते बघायचंय. काही वेळेला पालकांच्या अपेक्षा असतात, म्हणजे आता मगाशी सांगितलं तसं की त्या मुलाची क्षमता नाहीये पण त्याला आलं पाहिजे. काही वेळेला बाहेरच्या सगळ्या स्पर्धा आणि ताणाचा प्रभाव पालकांवर पडतो आणि खरं तर आम्हाला नेहमीच जाणवतं की पालक घाबरलेला असतो की मी कुठे कमी पडायला नको, माझ्याकडनं प्रयत्न कमी पडला म्हणून माझं मूल मागं राहिलं, असं व्हायला नको. आमच्या वेळेला पैसे नव्हते, आज मी पैसे कमावतोय तर माझ्या मुलासाठी मी खर्च करेन, पण त्याला मी आता हवं ते सगळं देईन. या नादात जे नॅचरल मुलाला मोकळा वेळ हवा असतो ते द्यायचंच विसरतात. हवं ते करू देणं, चुका करू देणं, थोडासा वेळ देणं चुकण्यासाठी, तो नसतो. हे ताण येत असतात. मला वाटतं सुवर्णाताईंकडे आणखी काही वेगळेही असतील, रेसिडेन्शियल किंवा निवासी शाळा असल्यामुळे आणि 24 तास एकत्र असल्यामुळे या व्यतिरिक्त पण काही असतील. मला असं म्हणायचंय की आता मी जो विचार करते ती माझ्या शाळेबरोबर इतर शाळांच्या पण काही गोष्टी असतील अशा उद्देशाने. पण सगळ्यात महत्वाचं आहे की मी रोज एका गटासमोर उभी राहत असते, एका मुलासमोर उभी राहत असते. आणि त्यात जसं मध्ये पोस्ट अशी होती की एका आईला बाळाला शांत करायचं होतं तर तिला काय करावं लागतं. तर ती खूप वेगवेगळे प्रयोग करते, उड्या मारते, टाळ्या वाजवते, कधी कधी तिला नाचून पण दाखवावं लागतं. तर हे ती करून पाहत असते की काय केलं तर हे मूल माझ्या पुढचं शांत होईल. तसं मला शिक्षक म्हणून 5वीच्या पण मुलाच्या वर्गावर जायचंय आणि 10वीच्या पण वर्गावर जायचंय. आणि प्रत्येक मुलाची मागणी वेगळी आहे, प्रत्येक मूल वेगळ्या धाटणीतून तयार झाले. मी कोणता विषय शिकवते हे पण त्याला मॅटर करतं. माझी भाषा किंवा मी विज्ञान विषय शिकवते तर त्यातल्या संकल्पना त्या मुलाला क्लिअर होत नसतील तर ती पण माझी एक भावनिक असंतुलन तिथं चालू असते. दिवसभरात अशा खूप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या शिक्षक म्हणून पार पाडताना की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीतलं भावनेचं संतुलन राखण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत जावं लागतं. आणि हे रोज होतं, एक दिवसाचं नाही. आणि त्यातून तुम्ही नवीन काहीतरी रोज शिकत असता आणि नवीन समस्या तुमच्या पुढे काहीतरी तयार होत असते. तर ती समस्या येणं खूप गरजेची आहे. तर तुमचं उद्या तुम्ही नियोजन तुमचं होणार आहे तर ते चांगलं होणार आहे असं वाटतं. म्हणून एक 2-3 गोष्टी मला त्यातल्या महत्वाच्या वाटतात की अभ्यासक्रम तुम्हाला एक ठराविक दिलेला असतो, पूर्ण करायचा असतो. यामध्ये माझी संस्था थोडीशी अपवाद आहे, आम्ही याचा सगळा विचार करतो, तरी पण मला वाटतं की एक अभ्यासक्रम पूर्ण करणं वेळेत. आता ज्या ताई म्हणाल्या की सगळे उपक्रम पार पाडायचे असते, क्वालिटेटिव्ह तुम्हाला एज्युकेशन द्यायचं असतं, पालकांना उत्तरं द्यायची असतात, हे सगळं सांभाळत सांभाळत तुम्हाला तुमचा वर्गातलं अध्यापन करायचं असतं. तर त्या एक गोष्टीला तुम्हाला सामोरं जायचं असतं. काही वेळेला शिक्षक स्वतःच्या भावनांवर नियंत्रण करावं लागतं. आता मी कोणापुढे तरी उभी आहे, म्हणजे माझ्यातला राग कधीतरी मला दाबावा लागतो, कधीतरी माझ्यात अप्रिय झालेली घटना लपवून मला मुलांसमोर उभं राहावं लागतं. तर ह्या सगळ्याचं संतुलन करून मी मुलांसमोर उभी राहते. आणि आपण तर म्हणतोय की सगळं प्रामाणिक व्हायला पाहिजे. तर खरंच कधी कधी एखाद्या दिवशी हा प्रश्न पडतो की खरंच मी नाटक करते का खऱ्या अर्थाने मुलांना शिकवते. तर हे संतुलन आपल्याला राखता येतं का, तर ह्याचा एक विचार तिथं करावा लागेल. मुलांची खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, कधी कधी त्यांचं व्यक्तिगत भांडण असतं,
कधी कधी त्या मुलांना माझी निवासी शाळा असल्यामुळं घरची आठवण आलेली असते. त्याच्यानंतर त्याची मागणी, खाण्याची मागणी वेगळी असते आणि आमच्याकडे मेनू वेगळा झालेला असतो. तर कोणत्या गोष्टींचं आपण भावनांचं त्याचं समायोजन करायला पाहिजे, तर हा प्रश्न नियमित पडणार आहे. म्हणजे नियमित चालू असते या गोष्टीसाठी धडपड. आणि मग याच्यावर संवाद झाला, प्रत्येकाने आपले आपले विचार मांडले, कदाचित ते उत्तर लगेच लगे मिळतात. पण या सगळ्या गोष्टींना शिक्षक आणि इतर गोष्टी अशाच सामोरं जावं लागतं असं मला सांगावं वाटतं. खूप महत्वाचे मुद्दे म्हणजे मगाशी ऍक्च्युली आवती मॅमने जेव्हा विचारलं किती जण शिक्षक आहेत आणि 90% जास्त जणांचे हात वर होते, तेव्हा पण मला असं वाटलं की खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या प्रश्नांबद्दल बोलायला आपण जे एकत्र आलो ते सगळे शिक्षक या मेजॉरिटी मध्ये आहोत. तर दोन्ही ताईंनी आता जे मांडलं त्यातनं एक जाणवतंय काय की बऱ्याचदा शिक्षकांचे मानसिक आरोग्य किंवा शिक्षकांचे प्रश्न म्हणून आपण अशैक्षणिक कामं किंवा एक ढोबळ काहीतरी एक यादी झालेली आहे तीच बऱ्याचदा बोलतो, पण त्यापेक्षाही म्हणजे गहिरा हा सगळा विषय आहे, गहन विषय आहे. मला तुम्हाला दोघींकडे पण यायचंय की त्रयस्थ म्हणून नाही, खरं तर दुरस्थ या अर्थाने की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा घडतायत गोष्टी, एक लक्षात येत आहे की मनीषाताई आणि सुवर्णाताई यांच्या बोलण्यातलं पण की आम्हालाही आमच्या कामाचा ताण आहे, आम्हालाही हे सगळे भावनिक चॅलेंजेस आहेत, पण आम्ही एका वेळी फार फार तर एखाद दुसरी भूमिका बजावतो. इथे जसं त्या म्हणाल्या की कधी कधी वाटतं मी नाटक करते का, तर परफॉर्मर पण आहे का, तर परफॉर्मर पण आहेतच शिक्षक, नियोजक आहेत. जिथे आपण म्हणतोय की संस्थात्मक पातळीवर एकमेकांना आधार मिळतोय का हे आपण सर्वेमध्ये बघत होतो, तर मनीषा त्यांच्या मांडण्यात आले की आपलं म्हणणं व्यवस्थापनाला किंवा इतर शिक्षकांना पटवून देणं हेही एक इमोशनल लेबर आहे. तर या सगळ्या प्रक्रिया तुम्ही ऑब्झर्वर म्हणून बघताना, दीपालीला मी आधी विचारेन की तुम्ही कसं बघता ह्या संबंधांकडे, शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा मुलांवरती आणि शिक्षणावरती होणारा परिणाम आणि मुलांच्या वर्तनाचा, वर्ग प्रक्रियेचा हा शिक्षकांवरती होणारा परिणाम, ह्याच्याकडे तुम्ही तुमच्या अनुभवातनं काय सांगाल? सो मला असं वाटतं की डिस्कनेक्शन पण मला खूप जाणवतं. मी परवाच एका व्यक्तीला भेटले जे पुण्यामध्ये वेलिंग्टन युनिव्हर्सिटी आहे, जी वाघोलीच्या इथे आहे. तर ते लोक UK गव्हर्नमेंटचा एक सिलेबस राबवतात, त्यांचा एक वेगळा करिक्युलम आहे. तर मी त्यांना जस्ट विचारलं तुमचा लेसन प्लॅन कसा असतो, तुम्ही कशा प्रकारे शिकवता आणि तुम्ही त्याच्यामध्ये किती बोलता शिक्षक म्हणून. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जर 45 मिनिटचा लेसन प्लॅन असेल तर त्यात फक्त 5 मिनिटं मी बोलतो ऍज अ प्रोफेसर म्हणून. तर मला खूप शॉक वाटलं, म्हटलं अरे असं कसं काय, 5 मिनिटं कसं काय आणि बाकीची जी 40 मिनिटं आहेत त्यात तुम्ही काय करता. तर त्यांनी सांगितलं की त्यात ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असतं, कारण तो करिक्युलम बनवतानाच टीचरचं वेलबिंग ही फक्त एक वेगळी गोष्ट नाही की दिवसाच्या शेवटी थोडासा काहीतरी वेळ देणं, महिन्याच्या शेवटी एखादं सर्कल करणं, वीकली वेगळा टाइम देणं, पण जो त्यांचा डेली स्केड्यूल आहे त्या स्केड्यूलमध्ये लेसन प्लॅन टीच करताना, शिकवताना त्यातल्या त्यात काय पद्धतीने असू शकतं जेणेकरून त्यांना बर्डन येणार नाही, हे मला खूप दिसतं. आणि जर मगाशी सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या लर्निंग मेंटल डिसेबिलिटीज असतात एका वर्गामध्ये, तर क्लासरूम कसा दिसतो, एक क्लासरूम हा खूप डायव्हर्स पण असतो. लर्निंग डिसेबिलिटीज असतात, मेंटल डिसेबिलिटीज असतात, वेगवेगळे इश्यूज असतात, प्रत्येक मुलाचा बॅकग्राऊंड वेगळा असतो. काही मुलं काम करून पण येतात असंही लक्षात आलं, ते घरचं आणि बाहेरचं काहीतरी काम करतात, आई बाबांना मदत करतात आणि मग येतात. ग्रामीण भागातली काही मुलं 6 ते 7 किलोमीटर प्रवास करून त्या क्लासरूम मध्ये येत असतात. त्यामुळे मुलांचा एक वेगळा बर्नआउट आणि अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो. त्यामध्ये एक शिक्षक म्हणून मला 60 विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडला धरून शिकवायचं आहे. त्यांना मार्क चांगले कसे पडतील हे पाहायचं आहे, त्यांचा परफॉर्मन्स चांगला कसा होईल हे पाहायचं आहे. तर एका शिक्षकावर खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन असताना दिसून येतं. आणि हे सगळं असताना देखील आता आपण मगाशी पाहिलं की 50 आवर्स हे वर्षाचे आहेत की क्रिएटिव्हली मुलांना कसं शिकवायचं, त्यांचं डेव्हलपमेंट कसं होईल, शिक्षकांचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट. पण हे सगळं असताना ते क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करायचा तो पुरेसा प्रायर टाइम असतो का शिक्षकांकडे, हा पण माझा एक प्रश्न आहे की त्या क्रिएटिव्ह लेसन प्लॅनची तयारी करण्यासाठीचा माझ्याकडे वेळ आहे, ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करण्यासाठीचा वेळ आहे. 10 मुलं ऐकतात पण बाकीची 40 मुलं खूप कल्ला किंवा आवाज करतायत, तर त्यांना शांत करण्यासाठीच्या वेगळ्या टेक्निक्स मला येत आहेत का, मी तेवढी कॅपेबल आहे का. तर आय थिंक टीचर म्हणून किंवा फॅसिलिटेटर म्हणून सुद्धा, प्रोफेसर म्हणून सुद्धा आपण खरंच तेवढे रिसोर्सफुल आहोत का
किंवा ते रिसोर्सफुल होण्याची जबाबदारी फक्त माझी नाहीये. माझ्या आजूबाजूची माझी टीम, माझे प्रोफेसर्स किंवा जे सिस्टीम आहे, जे धोरण आहे, त्याच्यामध्ये तो पुरेसा वेळ खरंच दिलेला आहे का, की ज्यात मी निवांत आणि शांतपणे विचार करेल की काय प्रकारे मला करायचंय, कसं सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचंय, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कडे कसं फोकस करायचंय. तर मला असं वाटतं की दॅट इज मिसिंग पार्ट. तो निवांत वेळ, तो प्रायर टाइम, ती तयारी, ते प्रिपरेशन, ते अजिबात शिक्षकांकडे नसतं. थँक्यू. प्रिया मॅम, म्हणजे मी आता सोशो इमोशनल लर्निंग मुलांसाठीचा आपण विचार करतो आणि असं म्हटलंही जाते की ते वर्ग प्रक्रियेचा भाग असलं पाहिजे. त्याचे वेगळे तासिका घेणं म्हणजे मूल्य शिक्षणाचे वेगळे तासिका घेण्यासारखं नाही ते. तर पण मुलांच्या सोशो इमोशनल लर्निंगचा विचार करताना, म्हणजे सामाजिक आणि भावनिक शिकण्याचा त्या विचार करताना, मी वाढताना मला ही एक अशी काही मदत मिळालेली नव्हती. तर जसं आम्ही जनरली शिक्षकांच्या प्रशिक्षणांबद्दल बोलतो की आम्ही ज्ञानरचनावाद पण वर्तनवादाच्या पद्धतीने शिकवतो आणि मग आम्ही अपेक्षा करतो की वर्गात जाऊन ज्ञानरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिझम राबवा. तर सोशो इमोशनल लर्निंग मुलांचा विचार करण्याच्या आधी शिक्षकांनी काय विचार केला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल तुमचं काही मत आहे का? त्याचा परस्पर परिणाम आहे का काही? एक तर माझं मत आणि आमचा अनुभव पण असा आहे की सोशल इमोशनल लर्निंग नुसतं मुलांसाठी नाहीये. सोशल इमोशनल लर्निंग टीचर, शिक्षक, मुलं, स्कूल लीडर, HM, स्कूल स्टाफ सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचे जेव्हा आम्ही पहिलं जेव्हा मनपा बरोबर काम करायला लागलो तेव्हा आमचा वेगळा जीवन शिक्षणचा तास असायचा आणि आधी तो खूप महत्वाचा होता. कारण त्या तासात एक तर टीचर ऍक्टिव्हिटीज वेगळे होते. टीचर त्या तासात रिलॅक्स व्हायची, त्याच्यात काही प्रेशर नव्हता. त्या तासात मुलं बोलायला लागले, टीचर बोलायला लागली, एक दुसऱ्यांचं जे दृष्टिकोन होतं ते बदललं. सिम्पल एक्झाम्पल, एका शिक्षकाने मला सांगितलं की जेव्हा मी मुलांना सांगितलं की मी लहानपणी शेजाऱ्यांच्या आंब्याच्या झाडावरनं मी आंबे चोरलेत, त्या मुलाचे डोळे असे मोठे झाले की अच्छा, ह्या 50 वर्षाचे टीचर असं करू शकतात. मग तो एक वेगळा कनेक्शन जमला. कारण टीचरनी नुसतं टेक्स्टबुक च्या अतिरिक्त मी एक व्यक्ती आहे, मी एक माणूस आहे, ते त्या क्लासमध्ये मुलांना दाखवलं. मुलांचं कनेक्शन टीचर बरोबर वाढला, मुलं बोलायला लागलीत आणि मग आम्ही बघितलं की त्याचा जो स्पिलओव्हर दुसऱ्या विषयामध्ये झाला आणि मुलं प्रश्न विचारायला लागली, मुलं उत्तर द्यायला लागलीत. क्लासरूम मध्ये जी भीती असते, मुलांची भीती असते, ती कमी व्हायला लागली. आणि जेव्हा टीचर आणि क्लासरूम, आणि आवटे मॅडमनी ते ऍक्च्युली त्याचा पण उल्लेख केला की जेव्हा आनंद असतो क्लासरूम मध्ये तेव्हा तिथे काय घडू शकतं. ज्या मुलाला आता प्रश्न विचारायची भीती गेलीये की मला कळलं नाही, आपल्या क्लासरूम मध्ये किती मुलं कळलं नाही तरीही शांत बसतात आणि मग तोच बॅकलॉग पुढे जातो. मी चौथीत जे शिकलं नाही आणि मी भीतीने विचारलं नाही ते मी पुढे कसं घेऊन जाईन. तर टीचरचा तो एक आम्हाला फीडबॅक मिळाला की आमची मुलं आता प्रश्न विचारायला लागतायत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मला हे कळलं नाही, तुम्ही प्लीज मला परत सांगू शकता का. आणि त्याच्यात आणि लर्निंग आउटकमचा आम्हाला तरी डायरेक्ट कनेक्शन दिसला. कारण टेस्ट मार्क किती मिळाले वेगळे, त्या मुलाला कळलं आणि विचारू शकले. टीचरचा अजून एक फीडबॅक आम्हाला मिळाला होता की खूप वर्षानंतर मी त्या विद्यार्थीला एका दुसऱ्या रूपाने बघते की तो मुलगा आहे, मुलगी आहे, लहान आहे. जसं मॅमनी पण सांगितलं होतं ना की शिक्षक माणूस आहे, तसंच एक छोटासा मुलगा आहे, तो खोडीत करणार आहे, त्याला कंटाळा येणार आहे. आणि आम्ही ते कसं क्लासरूम मध्ये त्याच्यात अलर्टनेस आमचा कसा असायला पाहिजे की क्लासरूम मध्ये आमचे वेगळे मुलं काय करतात. एक शेवटचं आहे की आम्ही टीचर्स बरोबर एक सिम्पल ऍक्टिव्हिटी करायचो आणि मला तुमच्या बरोबर पण ती करायला आवडेल. एक इमोशन चेक इन, माझी आता या क्षणात भावना काय आहे. सगळ्यांना तुमच्या पुस्तकात प्लीज लिहा तुमची भावना काय आहे. खूप लोक छान, चांगलं, ठीक वाटतंय, आपली भावनांची शब्द संपत्ती तितकीच असते. पण जेव्हा आपण मुलांना शिकवतो आणि टीचर स्वतः की नाही, आज मला राग येतोय, आज मला उत्साह वाटतोय, आज मला आनंद होतोय, आज मुलं म्हणतात चिल, कूल असे पण शब्द वापरतात, आज मला रिलॅक्स वाटतोय,
क्लासमध्ये जायच्या आधी जर मी स्वतःसाठी हा एक 10 सेकंडची ऍक्टिव्हिटी केली तर मी क्लासमध्ये कशी वागते ह्याच्यात बदल पडेल, कारण एक भावनांची ओळख होईल. Correct, correct. खूप महत्वाचं आहे आणि ही प्रॅक्टिस ऍक्च्युली आम्ही गोपा टीम मध्ये आम्ही ही बऱ्याचदा मीटिंग सुरू होण्यापूर्वी किंवा असं करतो. हा आणि मला वाटतं की सागर सरांच्या प्रेझेंटेशन मध्ये पण तो एक मुद्दा आलेला की फॉर्मॅटिव्ह एज मध्ये मुलांकडे ही वोकॅबलरी नसते, पण आता मॅम सांगतायत तसं अडल्ट कडे ही बऱ्याचदा ही वोकॅबलरी नाहीये. खूप वेळेला आपल्याला त्या मुद्द्यावरती यावं लागतं की भावना म्हणजे काय वगैरे. अमित सर से मुझे थोड़ा कनेक्टेड है लेकिन थोड़ा डायरेक्टली अलग क्वेश्चन है. फर्स्ट ऑफ ऑल तो मुझे आपको थैंक यू बोलना है कि जो प्रॉब्लम आपने क्रिएट नहीं किया था वो हील करने के लिए, सॉल्व करने के लिए आपने ट्राई किया है. क्योंकि जब बच्चा इतने सारे एजुकेशन सिस्टम में जाके हायर एजुकेशन में गया है और फिर उनको अगर ऐसा सपोर्ट मिलता है जहाँ पे आइडेंटिफाई किया जाता है कि इसको लर्निंग डिसेबिलिटी है क्या, ऑटिज्म है क्या, और उसके हिसाब से उसको सपोर्ट भी मिलता है, तो ये बहुत जरूरी चीज है. और ये शायद ये फॉर्मेटिव ईयर्स में थोड़ा इजियर ही है जब बच्चा बढ़ रहा है तब. लेकिन जब आप उस एज ग्रुप के साथ काम कर रहे थे तब, या अभी हम अगर एजुकेशन, स्कूल एजुकेशन के कंटेक्स्ट में बोलेंगे, बात करेंगे, तो आपने एक इमोशनल लेबर ये वर्ड यूज किया था, तो थोड़ा उसको अगर आप एक्सप्लेन करेंगे. भावनिक श्रम याला आपण आता इथे इमोशनल लेबर म्हणतोय. आपण श्रम म्हणजे शाळेतनं मी थकून आले तर माझा आवाज बसलाय, माझं अंग दुखतंय, उभं राहून राहून पाय दुखतायत, ह्या शारीरिक श्रमांकडे आपलं लगेच लक्ष जातं. भावनिक श्रम याबद्दल आपण काही थोडं सांगू शकाल का आणि तुम्ही त्याकडे कसं बघता? तो मैं कोशिश करूंगा कि इमोशनल लेबर और आपने कहा भावनिक श्रम बहुत ही इम्पोर्टेंट चीज है. ये कारण क्या होता है कि हम लोग सोचते हैं कि देखिए आप कार्य कर रहे हैं तो जो मजदूर व्यक्ति है वो शारीरिक श्रम कर रहा है, ठीक है, अपना ईंट उठा रहा है, जो भी कार्य कर रहा है. गैस सिलेंडर वाला आपके यहाँ गैस लेके आता है, गैस की बात इसलिए कर रहे हैं, गैस की आजकल डिस्कशन होता ही रहता है. तो गैस वाला लेकर आता है, वो शारीरिक श्रम है. फिर आपका मानसिक श्रम है, कंप्यूटर बैठ के कोई सॉफ्टवेयर बना रहा है, कोई चीज कर रहा है, वो आपका मानसिक श्रम है. इन दोनों श्रम को हम लोग बहुत अच्छी तरह से पहचानते हैं. पर आप एक बात सोचिए, आप किसी होटल में जाते हैं, ठीक है, आप किसी हवाई जहाज में जाते हैं, एयर होस्टेस मिलती है, रिसेप्शन वाला मिलता है, अंदर से उसको कितना भी गुस्सा आ रहा हो, आपसे वो हंस के ही बात करेगा, राइट. घर में कोई समस्या चल रही हो, ऑफिस में कोई समस्या चल रही हो, बगल वाले ने परेशान किया हो, लेकिन वो आपके साथ हंस के बात करेगा. आप सोचिए कि उस व्यक्ति के बारे में क्या हो रहा होगा कि जब वो उधर सोच रहा है कुछ और, तो आपके सामने उसको मुस्कुराना है, उसका सबसे बड़ा भावना श्रम है ना. अब ये आपके शिक्षक के रूप में कैसे आता है? जैसे सब आप लोग कह रहे थे, बिल्कुल सही बात है. एक शिक्षक को कई चीजों से गुजरना पड़ता है. प्रिंसिपल अपने हिसाब से काम करा रहा है, शिक्षा व्यवस्था अपने आप से कर रही है. अब महाराष्ट्र का मुझे नहीं पता, जहाँ से मैं बिलोंग करता हूँ वहां पे मेरे ख्याल से हर चीज जो शिक्षक को नहीं करनी चाहिए वो शिक्षक के सिर पर आ जाती है. चाहे वो चुनाव की ड्यूटी हो, चाहे वो आपका ये मिड डे मील की स्थिति हो, किसी चीज की भी हो, ये शिक्षक का काम नहीं है, पर शिक्षक को इस चीज का काम करना पड़ता है. उसमें थकान भी होती है, उसमें वो भी होती है, पर उसके बावजूद शिक्षक को कक्षा में जाना होता है. मूड कितना भी खराब हो, इमोशन कोई सा भी हो, जैसे मैडम कह रही थी कि लिखिए कि आप गुस्से में हैं, आपको अच्छा लग रहा है, आप शायद गुस्से में हैं, परंतु आप क्लास में जाकर वो गुस्सा नहीं दिखा सकते. आप क्लास में जाकर आपको हंसना ही है. आप सोचिए, अंदर से आपको गुस्सा आ रहा है लेकिन बाहर से आपको हंसना है, उसमें कितना शरीर की थकावट होगी, उसमें कितना आपको लगेगा. और उसमें दो तीन चीजें होती है, हम कहते हैं सरफेस लेवल एक्टिंग और डीप लेवल एक्टिंग. सरफेस लेवल एक्टिंग, अब मैं इसका हिंदी अनुवाद शायद ना कर पाऊं, बट सरफेस लेवल एक्टिंग चीजें है कि सतह पे आप चेंज करने की कोशिश कर रहे हैं, अंदर से आपको गुस्सा आ रहा है, बाहर से आप मुस्कुरा रहे हैं, उसमें आप बहुत ज्यादा एक्सॉशन, आप बहुत ज्यादा थक जाते हैं. उसका तरीका क्या है? आप ये सोचिए, ठीक है, जो चीजें हो चुकी जो मेरे कंट्रोल में नहीं है, जैसे हम कहते हैं डीप लेवल, गहराई में जाकर डीप लेवल एक्टिंग, कि मैं सोचूं ठीक है ये तो मेरे हाथ में ये नहीं था, ठीक है, आज सरकारी विभाग ने मुझे ड्यूटी दे दी है कि मुझे से मोटी ड्यूटी पे जाना है या एसआईआर की ड्यूटी पे जाना है. अब इसमें मैं कुछ नहीं कर सकता, लेकिन इसमें अपने आप को खत्म करके मैं क्या कर लूंगा? कुछ नहीं करूंगा. तो मैं क्या कर सकता हूँ? मैं अपने आप को दूसरी तरह से सोच सकता हूँ कि ठीक है जो है, पर मेरा मूल चीज क्या है? मूल मुझे है कि मुझे देश के भविष्य को बनाना है, और जब वो मैं सोचूंगा तो तब मुझे समझ में आएगा, तब मैं अपना
मन के अंदर के विचार को भी थोड़ा ठीक कर पाऊंगा तो मुझे थकान कम होगी। इमोशनल लेवल तब भी रहेगा, भावनात्मक श्रम तब भी रहेगा, और तब वो कम हो जाएगा। तो आई थिंक वो एक बहुत बड़ा इंपॉर्टेंट पॉइंट है। और मैं एक चीज और बताना चाहूंगा, मैडम ने बड़ी अच्छी बात कही थी, मुझे बड़ा अच्छा लगा कि इन्होंने एक्सपीरियंशियल लर्निंग की बात कही है। एक्सपीरियंशियल लर्निंग में मैं आपको बता दूं, मैं 2 दिन पहले लोनावाला में ही था। हम लोग एक्सपीरियंशियल लर्निंग करते हैं अपने एमबीए स्टूडेंट्स के लिए, जिसे हम पर्सनल ग्रोथ लैब कहते हैं, जिसमें हम बच्चों को गेम करते हैं, उसका फिर हम डीब्रीफ करते हैं। और नई एक्सपीरियंशियल लर्निंग का सबसे बड़ा है, वहां पे टीचर का इमोशनल स्ट्रांग होना बहुत है, क्योंकि आप किताब से पढ़ के क्लास में पढ़ा रहे हैं, प्रेजेंटेशन ले क्लास में पढ़ा रहे हैं, आपको पता है वो क्या क्या पढ़ाना है, कहाँ से आसपास आ सकते हैं। और जब एक्सपीरियंशियल करा रहे हैं वहां पे, मैं एज अ टीचर माई सेल्फ मैं ये कह सकता हूँ कि वो बहुत ज्यादा इमोशनल होता है, क्योंकि बच्चे कहीं का कहीं ले जा सकते हैं। ठीक है, और हम तो एमबीए वालों को बात करते हैं तो फिर थोड़े बड़े हो चुके हैं, जो छोटे बच्चे हैं उनके लिए तो और भी ज्यादा है, जेन अल्फा तो और भी ज्यादा है, और तो उनके लिए कितना बड़ा मुश्किल होता है, बहुत ही बड़ी बात होती है। तो इमोशनल लेवल आई थिंक ये बहुत बड़ा इंपॉर्टेंट चीज है कि हम ऑर्गेनाइजेशंस, स्कूल, टीचर, क्या हम इमोशनल लेवल क्या सोच रहे हैं? हम ये सोच रहे हैं कि टीचर को सिर्फ 2 घंटे काम करना है, 3 दिन क्लास पढ़ानी है, 4 दिन क्लास पढ़ानी है, पर आप ये समझिए उस 4 क्लास में मेंटल लेबर जो है, इनविजिबल लेबर भी कह देते हैं कई बार, आज टीचर का कई इनविजिबल लेबर है, वो भी रहेगा, पर उसके साथ उसको इमोशनल लेबर कितना झेलना पड़ता है। तो अगर वो चीज निकल के आएगी तो बहुत ही अच्छा रहेगा। मला प्रिया मॅम आणि दीपाली यांना विचारायचंय, खरं शाळां पातळीवरती खूप प्रयोग होत आहेत आणि यशस्वी प्रयोग सुंदर आणि अक्षरनंदन मध्ये आहेत, तर मी उपायांकडे येईनच, पण आता जो सरांनी मुद्दा मांडला की आपण सगळे राष्ट्र उभारणीचं काम करतो, यातनं आपल्याला एक बळ मिळावं, पण मग त्यामुळे अडचणी येतात का? म्हणजे हे जे मोटिवेशन आहे हे आहेच आहे, म्हणजे ही राष्ट्र उभारणीतलं कार्यामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा आहे, पण त्यामुळे थोडं काही मानसिक प्रश्नांकडे बघताना सरढकल होते का? की अरे नाही, मी असा तुमचा अनुभव काय आहे या क्षेत्रात प्रॅक्टिशनर म्हणून काम करताना? हे प्रश्न शिक्षकांपुढे येत नाहीत. आम्ही जे टीचर लर्निंग सर्कल्स कंडक्ट करायचो, दर महिन्याला आम्ही टीचर्सला भेटायचो, एक 15-20 टीचर्स, आणि जेव्हा ती स्पेस मिळायची टीचर्सना, तेव्हा हे सगळे मुद्दे बाहेर यायचे. पण शाळेत हे बोलत नव्हते, आणि ती एक मोठी अडचण होती की शाळेत ठीक आहे, कुठच्याही वर्कप्लेस मध्ये आपण आपले 1-2 मित्रमैत्रिणी असतात आणि आपण त्यांच्याशी बोलतो, पण एक फॉर्मल स्पेस की जिथे मी माझे प्रॉब्लेम शेअर करू, तशी स्पेसेस मिळत नव्हते. तर जेव्हा आम्ही टीचर लर्निंग सर्कल्स मध्ये बोलत होतो की बरं ठीक आहे, तुमची भावना काय आहे क्लासमध्ये जायच्या आधी, किंवा जेव्हा तुम्ही खूप थकले आहात तेव्हा तुम्हाला तो हक्क वाटतो का की दुसऱ्या टीचरला सांगायचं 5 मिनिटं माझा क्लास बघ, मी एक चहा पिऊन येते मी, किंवा मी स्वतःला थोडेसे ब्रीदिंग एक्सरसाइजेस करू. तर जेव्हा हे आपण डिस्कस करायचो तेव्हा हे प्रॉब्लेम्स पुढे यायचे, नाहीतर हे प्रॉब्लेम्स पुढे यायचेच नाही. की 60 मुलांचा जो क्लास आहे, आणि इथे आम्ही बघितलंय मनपाच्या शाळेत कधी कधी 70 मुलं पण असतात एका क्लासमध्ये, ते मॅनेज करायला खूपच कठीण आहे, आणि तो प्रॉब्लेम टीचर जर समोर आणू शकत नाही एकमेकांबरोबर, HM बरोबर किंवा ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर, मग तो तिथेच दाबून राहतो, आणि इंजिन सारखं ते आपली गाडी पुढे पुढे जात राहते, पण इमोशनल लेबर, कमिंग बॅक टू द टॉपिक, इमोशनल लेबर टीचरचा त्याच्यात खूप जातो. तर अशा जागा किंवा अशी जी फ्रीडम असते ती बोलायला, त्याची एक जागा क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. एक फ्री स्पेस जिथे मन मोकळं करता येईल टीचर्सना, कारण चॅलेंजेस खूप आहेत. तुम्ही जेन अल्फा बद्दल बोललात, त्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत. डिजिटल डिव्हाइस आणि त्याचा मुलांवरती काय इम्पॅक्ट होतोय, मी कुठे कुठे, मी डहाणू ते अहमदाबाद आता मी टीचर्सना भेटायला गेले होते ट्रेनिंग, सगळीकडे हा एक मुद्दा येतोय. आणि टीचर्सचा तो प्रॉब्लेम आहे की माझं स्वतःचं नॉलेज त्याच्यात मी कुठून शिकू, की मी ह्या मुलांना, जो माझा 7वीचा मुलगा, एक अनुभव आहे, 7वीचा मुलगा म्हणतोय टीचर मला ना डोपामिन हिट शिवाय काम करता येत नाही. आता ती टीचर म्हणते की मला डोपामिन हिट काय आहे ह्याची जाणीव कर, पण माझा हा प्रॉब्लेम आहे, मी कोणाला सांगू? दीपाली, मग आता मुलांकडे व्होकॅब्युलरी येते असं दिसतंय का, आणि शिक्षकांकडे नाहीये असं काही होतंय का? मग त्यातनं आणखीन काही वेगळी निरीक्षणं तुझी आहेत का? बरोबर. मी रिसेंटलीच NAP चा ड्राफ्ट पुन्हा एकदा वाचत होते. सो त्याच्यात असं लिहिलं होतं की टीचर्स आर द वन हू शेप्स द फ्युचर ऑफ इंडिया,
आणि त्यांनी एम्पॉवर्ड आणि मोटिवेटेड असलंच पाहिजे आणि त्यानुसार त्यांची एम्प्लॉयमेंट किंवा डिप्लॉयमेंट झाली पाहिजे असं त्यात लिहिलं होतं. आणि जे मग काही आवटे मॅम म्हणाले की इतके आर्ट्स त्यांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी आहेत, पण कुठेच हा किंवा ही ऍक्टिव्हिटी दिसून नाही आली की शिक्षकांचं जे बर्नआउट होऊ शकतं, त्यांचं मेंटल वेलबिंग कसं महत्वाचं आहे, त्यांनी अवेअर होणं कसं महत्वाचं आहे याविषयीचा त्याच्यामध्ये काही उल्लेख नव्हता. आणि जरी या ऍक्टिव्हिटी होत असल्या तरी एनजीओ हे ऍक्टिव्हिटी करताना मला खूप दिसतात आणि ते ऍक्टिव्हली होत आहे का हा खरंच खूप प्रश्न आहे. ठीक आहे. तर मला हे पण एक दिसतं की इनोव्हेशन जे आता आहे, गोपा संस्थेने पण त्यांचं वी स्कूल नावाचं ऍप सुरू केलेलं आहे. अनेक प्रकारे डिजिटायझेशन होत आहे. तर गेल्या 15-20 वर्षात कुणी हा विचार पण केला नसेल की पुढच्या काही वर्षात इतक्या लेवलचं इनोव्हेशन असणार आहे. मोबाईलमध्ये आम्हाला अपडेट करायचं आहे, वेगवेगळे ऍप्स यूज करायचे आहेत, डिजिटल इतकी टेक्नॉलॉजी आहे, अपडेट करायचं आहे, डेटा अपडेट करायचा आहे, या प्रकारचं स्किल अपडेट करायचं. तर हे खूप वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन पण मला दिसतं. तर त्या दिवशी आम्ही एक लिस्ट क्रिएट करत होतो की किती प्रकारचे टास्क शिक्षक करतात. आपण सकाळपासून खूप जनरली बोलतोय की इलेक्शन ड्युटी आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क आहे, मुलांचे एक्झाम पेपर चेक करायचे आहेत. तर पूर्ण महिन्याभरामध्ये वीकली किंवा डेली लेवलला आपण 35+ पेक्षाही वेगवेगळे टास्क शिक्षकांना करावे लागतात आणि जे शिकवण्याबरोबरच महत्वाचे असतात. आणि पुन्हा मला हेच वाटतं की मेंटल हेल्थ विषयीचा अवेअरनेस आपण जेव्हा बोलतो तर भावनिक दृष्ट्या नेमकं मला काय फील होतंय, कुठल्या क्षणी बर्नआउट वाटतं, पण त्याच्या आधी मला काय काय होत असतं, नेमका कुठल्या गोष्टीचा मला स्ट्रेस येतोय, ताण कुठल्या गोष्टीचा येतोय, माझं पर्सनल काही बिघडलेलं आहे का किंवा त्रास आहे का, त्याच्या आधी मग मी काही काळजी घ्यायची गरज आहे का. तर याविषयीची स्पेस किंवा तो वेळ नाही दिसून येत असं मला वाटतं. ह्याला जोडून द्यायचं होतं. म्हणजे भारतीय शिक्षणाबद्दल जर विचार करायचा झाला ना तर आता आपला जो सिलेबस आहे, आपण ज्या क्षमता मुलांना शिकवू पाहतोय, हे त्यांना पुढच्या कुठल्या काळासाठी आपण तयार करतोय. आम्हाला एका प्रशिक्षणामध्ये असं सांगत होते की आता समजा पहिलीतलं मुलं आहे ते ग्रॅज्युएट होऊन साधारण 2040 साली नोकरी करायला तयार होणार आहे. शिक्षकांनी किंवा या शिक्षण व्यवस्थेने याचा विचार केलाय का की तेव्हाच्या मुलाची गरज काय असेल, स्पर्धेची गरज आहे का त्याला, की गटात मिळून काहीतरी क्रिएट करण्याची गरज. स्पर्धेला जे अनाठाई महत्व देऊन ठेवलेलं आहे पालकांनी आणि शिक्षण व्यवस्थेनं आपल्याला, त्याचा ताण शिक्षकांना किती येतोय, किंवा प्रशिक्षण म्हणून शिक्षकांना जे काही होतं त्याचा दर्जा काय असतो. आपल्या अभ्यासक्रमाच्या दर्जाबद्दल तर म्हणजे अजून वेगळाच भाग आहे की त्याच्याबद्दल आता बोलण्यात अर्थ नाही. पण आम्हाला कधी कधी खाजगी शाळा आहे म्हणून आम्हाला फार कंपल्शन नसतं प्रशिक्षणांना जायचं सरकारी, पण काही वेळेला आमच्या येतं ते वाट्याला आणि ज्याच्या नावावर ते लागतं ते असं धडकी भरते ना की त्या प्रशिक्षणाला नको जायला. आणि त्याविरुद्ध आम्ही खाजगी संस्था असल्यामुळं आमच्या गरजेनुसार जेव्हा प्रशिक्षणाची क्राफ्टिंग केलेलं असतं तर ते अत्यंत क्रिएटिव्ह आणि रिझल्ट देणारं असतं की पुढच्या वर्षभरात त्याला धरून त्यावर काम करता येतं. शिक्षकाच्या हातात ठोस गोष्टी आलेल्या असतात. आणि मी स्वतः काही सरकारी प्रशिक्षण अटेंड केलेली आहेत, त्याला टायटल काही असू देत किंवा त्यांनी त्याला नावं सगळे दिलेले असतात, त्याच्या आत माल मसाला नसतो. तर एक जाणवतंय काय की प्रशिक्षण ही बऱ्याचदा जी काही राज्य पातळीवर ठरवली जातात ती आपण ग्राउंड रियालिटीचा आणखी विचार करून कशी करता येईल हा विचार गरजेचा आहे. तसं म्हणजे जसं अक्षरनंदन मध्ये आपण काहीतरी एक वेगळे प्रयोग करून बघितलेले आहेत. हा सगळ्या मानसिक आरोग्य, मुलांचं, शिक्षकांचं, ओव्हरऑल व्यवस्थात्मक विचार. तर सौंदर्यामध्ये आपण ह्यावरती कसं काय उपाययोजना करतो आहोत हे आम्हाला ऐकायला आवडेल. असं माहिती मी खर तर आमचे संस्थापक जे होते सुदाम बोलवे, तर ते त्यांचं नाव घेऊ इच्छिते इथे. त्यांनी सगळ्यात आधी आम्हाला हे शिकवलं की आधी आपल्याला स्वतःवर काम करायला पाहिजे. जर मी स्वतःवर काम केलं, माझ्या मानसिकतेवर काम केलं, तर मला जिथं रिप्रेझेंट करायचं आहे ते मग काम माझं सुलभ होणार आहे, सहज होणार आहे. आणि याच्यासाठी संस्थेचं खरं सगळं क्रेडिट जातं की आता हेमाताई होनवाडी इथं आहेत, त्या आमच्याकडे काउन्सिलर आहेत आमच्या सगळ्यांच्या. आमच्याकडं जर वेळेस आम्हाला हे स्वातंत्र्य दिलं जातं की तुमचं नियोजन तुम्हाला करायचं आहे, सिलेबस पूर्ण करायचा कशा पद्धतीने, तर मुलांना समजल अशा भाषेत. आणि नवीन ज्या सगळे लर्निंग आउटकम आहेत आपल्याला द्यायचे, 3 लेवल वर्गामध्ये आहेत तुमच्या, तर त्या क्षमता दिसतील
अध्यापन तुम्हाला करायचं आहे आणि मुलाला आहे त्या जागेवरनं पुढे पण न्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी स्वातंत्र्याबरोबर प्रशिक्षण पण होतात आमची आणि हे खूप विचारपूर्वक केलेलं काम आहे. एकदमच 5 वर्गावर काम करायचंय का तर नाही. आम्ही आता 5वी आणि 6वीवर असं लेवल बेस्ड लर्निंगचं काम करतोय. त्याच्यानंतर मुलांना विज्ञानाच्या बाबतीत करायचे तर आपण क्वेश्चनिंग जे म्हणतोय, तर मुलं प्रश्न विचारून त्यांचं कुतूहल जे आहे तर ते आपल्याकडनं त्याच्यावर काम होतं का म्हणून आम्ही विज्ञानाच्या अंगाने पण तसं काम करतो. छोटे छोटे प्रयोग करायला धडपडतोय आणि ते काम आमचे थोडं थोडं पुढे चाललंय. पण हे सगळं संस्थेच्या अंगाने शिक्षकांना काय गरज आहे आज, जसं भावनिक संतुलन म्हणतो तसं शिक्षणाच्या दृष्टीने पण त्यांच्यात भर टाकणं गरजेचं आहे. जी समोरून मागणी येते तिचा पुरवठा शिक्षक तात्काळ नाही देऊ शकत, त्यांना ही प्रशिक्षणाची गरज असते, तर ती गरज आमची भागवली जाते. हे सुंदर आहे. मला वाटतं अक्षरनंदन मध्ये आपण शिक्षकांचे मानसिक आरोग्याला धरून काही वेगळ्या सिस्टम बसवल्यात का? कारण टीचर सर्कलचा एक उल्लेख केला प्रियमांनी, तसं आपण शाळेत काही करतो. खूप सारा भर म्हणजे किंवा मोठा हिस्सा हा शिक्षक प्रशिक्षणाचा म्हणता येईल. आणि तो वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण कसं होतं ते सांगायचं झालं तर मला 2-3 उदाहरणं सांगून आणखीन आणि ते सोडून अजून काही उपाय केले जातात. आता सहसा शाळेमध्ये सुरळीत सगळं चालायचं असेल तर कोणी चुकीचं वागू नये. गटात सगळं होणार आहे तर गटाचे नियम पाळले पाहिजे. आणि जर ते नाही नियम पाळले तर सहसा आतापर्यंत चालत आलेली पद्धत आहे की शिक्षा होते, चुकीला शिक्षा किंवा धाक, आणि मग वर्तन बदलून घ्यायचं. जे काही चुकीचं केलं त्याच्याऐवजी आता बरोबर केलं पाहिजे आणि त्यासाठी मार्ग धाकाचा वापरला जातो. तिथे लगेच रिझल्ट दिसतात पण पुन्हा तसंच वागताना मुलं दिसतात, कारण आतून असं का वागायचं नाही हे कळलेलं नसतं. त्यामुळं अक्षरनंदन मध्ये मुलांना धाक भीती वाटणार नाही, पण वर्तनात बदल व्हायचा असेल तर सकारात्मक शिस्त नावाच्या एका पद्धतीचा मेथडचा वापर केला जातो. त्याचं एक मोठं शास्त्रच आहे खरं तर, आणि त्याचं अनेक वर्ष इन प्रॅक्टिस ट्रेनिंग घेत राहायला लागतं. ते शाळेमध्ये पाळलं जातं आणि त्याचा म्हणजे 2-3 ओळीत सांगायचं झालं तर मुलांना त्यांच्या वर्तनाच्या बद्दल जर चुकीचं झालं तर काय होईल ते परिणामांची आधी कल्पना देणं, आणि त्याचे 4 R बोलले जातात की जे काही परिणाम होईल तो मुलाचा आदर करणारा असेल, त्याचा अपमानकारक त्याला नाही वाटला पाहिजे. त्याला आधीच सांगितलेलं असेल की तू असं केलंस तर असं होणार आहे बरं का, म्हणजे वेल ऍडव्हान्स त्याला रिव्हील केलेलं आहे. दुसरं की जी काही शिक्षा वर्तन चुकलंय त्याच्याशी रिलेटेड शिक्षा असली पाहिजे. म्हणजे गृहपाठ केलेला नाहीये तर त्या बदल्यात उठ्या बशा काढ, तर त्यांनी गृहपाठ पूर्ण होणार नाही, कारण गृहपाठाचा हेतू काय होता, तो घटक तुझा पूर्ण झाला पाहिजे. तर मग तुला बसून आज तो गृहपाठ शाळेत खेळाचा तास नाही आता मिळणार तुला, मग तुला काहीतरी मिस करावं लागणार आहे असं. आणि दुसरं जे काही त्याला ती शिक्षा म्हणून जे भोगायला लागेल ते सगळं त्याला म्हणजे हेल्पफुल ठरलं पाहिजे अंतिम. या पद्धतीनं सकारात्मक पद्धतीचा एक मोठा वापर केला जातो. दुसरं, शिक्षकांनी मुलाचं नातं, वर्गताईचं आणि मुलाचं हे कसं तयार होईल याच्यासाठी खूप वेळ दिला जातो. वर्ग शिक्षकाचे काही तास हे मुलांबरोबर आवर्जून जावेत, तेव्हा शिकवणं नाही झालेलं पण इतर इंटरॅक्शन्सला वेळ मिळतो. तर त्यावेळेला जेव्हा मुलं चुकीचं वागतायत किंवा काही असं असेल तर त्यावेळेला मुलांबरोबर वर्गसभा नावाची एक ऍक्टिव्हिटी होते, ज्याच्यात लोकशाही पद्धतीनं प्रत्येक मूल बोलतं. एक मूल बोलतं तेव्हा दुसऱ्यांनी नाही बोलायचं. एखाद्याबद्दल तक्रार असेल तर ज्याच्याबद्दल तक्रार आहे त्यांना सुद्धा ऐकून घ्यायचं, तिथे कारण नाही त्याची, पण त्याच्यावर अंतिमतः सगळ्यांनी मिळून उपाय शोधायचा. ते सगळ्यांनी मिळून केल्यामुळं वर्गातला एक सुसंवाद वाढतो आणि शिक्षकावरचा ताण कमी होतो. पण ती वर्गसभा हँडल कशी करायची याचं ट्रेनिंग मग शिक्षकाला दिलं जातं. तर त्याच्यासाठी थोडा मानसशास्त्रीय अभ्यास असायला लागतो. त्याचा एक पाया असेल तर मग शाळेच्या ज्या काउन्सिलर समुपदेशक आहेत ते त्या टाईपचं शिक्षकांना प्रशिक्षण पण देतात. अजून 2-3 पद्धती आहेत आपल्या पुढच्या बोलण्यात, जर संधी मिळाली तर मी सांगेन. आणि मी नक्की सगळ्यांना सांगेन की सोंदरा आणि अक्षरनंदनच्या ताया जे आहेत, दादा आहेत, तुम्हाला लंच ब्रेक मध्ये किंवा इतरही वेळ जेव्हा वेळ मिळेल त्याच्याशी बोला. पॅनलच्या वेळेच्या मर्यादा असल्यामुळे कदाचित सगळ्या गोष्टी कळणार नाहीत,
पण या निमित्ताने हा एक्सचेंज होणं हाही एक हेतु है। मुझे अमित सर को ये पूछना है कि अगर आप दोनों स्कूल्स के बारे में अगर एज अ केस स्टडी देखें हम, तो एक स्कूल ऐसे है जहाँ पे स्कूल लीडरशिप जो मान लीजिए सुदाम बोंडवे दादा आपले होते ते आहेत किंवा हेमाताई आहेत, सो एक लीडर है कोई ना कोई जो ये सब शेप ले रहा है, या और फिर सिस्टम्स बैठ गए। अक्षरनंदन में दिख रहा है कि शुरुआत से शायद वो सिस्टम बिठाने के लिए बहुत सारे डिस्कशंस हुए होंगे और वो वैसा वो शेप ले रहा है। एज एन ऑर्गेनाइजेशन मतलब ये मेंटल हेल्थ या इस चीज के बारे में सोचने का आप कुछ ऐसे सजेशंस दे सकते हैं कि ये किस तरीके से एज एन ऑर्गेनाइजेशन हर किसी के मेंटल हेल्थ के बारे में हमें सोचना है। ये अभी इस कंटेक्स्ट में वो स्कूल होगा, तो आपके कुछ सुझाव या आपके रिसर्च से कुछ एक्सपीरियंस होगा? तो मैं पहले बताना चाहूंगा कि हम लोग ये सोचते हैं कि कोई भी संस्था में किस चीज की सबसे ज्यादा महत्व होती है, जो वहाँ के संस्कार होते हैं, कल्चर होता है। तो मैं एक एक्सपेरिमेंट से पहले आपको बताना चाहूंगा, क्योंकि ये एक्सपेरिमेंट मुझे बहुत अच्छा लगता है समझने के लिए कि हमारे कितना इंपॉर्टेंस है। हम सोचते हैं कि आदमी बहुत इंपॉर्टेंट है, चीज है, बट जो एनवायरमेंट है, जो आपने वातावरण दे रखा है, वो कितना इंपॉर्टेंट है। तो 1970 के दशक में अमेरिका में एक एक्सपेरिमेंट हुआ था। ये एक्सपेरिमेंट मुझे बहुत अच्छा लगता है समझने के लिए कि हम लोग किस चीजों को भूल जाते हैं, वातावरण का क्या महत्व होता है। तो क्या हुआ, कुछ लोगों ने कहा कि लोग मदद करना चाहते हैं, आदमी हर कोई मदद करना चाहता है, या टीचर हो तो टीचर की तो एक ग्राउंड रिस्पॉन्सिबिलिटी होती है, जनरल एक आदमी मदद करना चाहता है। तो उन्होंने क्या किया, उन्होंने कहा कि कुछ लोगों से कहा, कुछ स्टूडेंट्स से कहा कि आप जाइए, आप एक प्रिपरेशन कीजिए, एक आपको लेक्चर देना है कि मदद करने के क्या फायदे, ठीक है, उसके लिए आपको लेक्चर देना है। लेक्चर इंपॉर्टेंट नहीं था। अब जब आप लेक्चर में, आप बिल्डिंग 1 में है, बिल्डिंग 2 में जाना है, कुछ लोगों को कहा गया, आज सब अच्छे लोग हैं, उन्होंने तैयारी की कि मदद करने से क्या फायदे हैं, आप समझिए उनको मदद के दिमाग में है, ठीक है। कुछ लोगों को अरे तुम तो लेट हो गए हो, तो कुछ लोगों का उनको कुछ नहीं कहा कि चाहिए आप लेक्चर दीजिए। जिन्होंने, और रास्ते में उन्होंने क्या कर रखा था, एक व्यक्ति बिठा रखा था जिसको मदद की सच में आवश्यकता थी, ठीक है। तो जो लोग जल्दी में थे, वो मदद करना चाहते थे, अच्छे लोग थे, सब चीज थी, तो वो जल्दी में थे, उसमें से सिर्फ 10% लोगों ने मदद करी। और जो लोगों को कुछ जल्दी का नहीं कहा गया था, उन्होंने 61% लोगों ने मदद करी। तो इससे क्या समझ में आता है, हम कैसा वातावरण बनाते हैं उससे बनता है। आदमी सारे अच्छे थे, ठीक है, पॉलिसी सारी थी, पर अंत में हमने वातावरण कैसा बनाया। क्योंकि अगर वो वातावरण नहीं बनेगा तो ना सिर्फ टीचर की मेंटल हेल्थ पे असर पड़ेगा, स्टूडेंट की मेंटल हेल्थ पे भी असर पड़ेगा। आप ध्यान रखिए, आप टीचर के रूप में, जैसे हम कहते हैं ना कि एक बूंद, जब आप किसी पॉन्ड में पत्थर मारते हैं तो एक वेव नहीं बनती है, कई सारी वेव बनती है। यही होता है कि जब आप टीचर का जो है, अगर टीचर की आप मेंटल हेल्थ नहीं करेंगे, तो आप ये समझ लीजिए, आप चाहे कितने भी स्कूल में काउंसलिंग बिठा लीजिए, कितना भी कर लीजिए, वो नहीं हो पाएगा, राइट। तो टीचर की मेंटल हेल्थ क्यों जरूरी है, ये बहुत इंपॉर्टेंट है। आप कैसे कर सकते हैं, मैं आपको, आपने कहा कि क्या सजेशन देंगे, तो एक कॉन्सेप्ट अलग, मैं दूसरे कॉन्सेप्ट रहता हूँ, सॉरी मैं एकेडमिक्स में हूँ तो कॉन्सेप्ट को इधर उधर लाता ही रहता हूँ। इसे हम कहते हैं साइकोलॉजिकल सेफ्टी। क्या मैं, मैडम ने भी ये बात बहुत आराम से अच्छी तरह से कही थी, क्या मैं फील करता हूँ कि मैं अपने विचारों को रख सकूं, इसे हम साइकोलॉजिकल सेफ्टी या मनोवैज्ञानिक आपके लिए का संरक्षण आप मिल सकता है क्या। इसमें भी 4 चीजें होती है। क्या पहली चीज क्या है, सबसे पहले क्या मैं अपने आप को इस व्यवस्था में मान रहा हूँ कि मैं हूँ या नहीं। अगर जैसे अब आप देखिए कि अभी इसी में है हम, आप 5 लेडीज है, मैं एक लड़का, ठीक है, तो वो एक चीज हो जाती है कि क्या मैं समझ पा रहा हूँ कि हम एक इस ग्रुप का भाग हूँ, या मैं 5 लोग मराठी में बात कर रहे हैं, मैं हिंदी में बात कर रहा हूँ, तो ये 2 चीजें हो जाती है। लेकिन हमें संस्थान में कहीं ऐसा नहीं करना चाहिए कि नहीं तुम तो यही काम करोगे, राइट। एक बड़ी अच्छी किताब है ना, हाँ किसी को अंग्रेजी में किताब, बहुत अच्छी किताब है, पीकॉक इन द वर्ल्ड ऑफ पेंगुइन्स, यानी पेंगुइन्स की एक कंपनी चलती थी, उन्होंने पीकॉक को लिया, तो कंक्लूजन पर सिर्फ होना जरूरी नहीं है। दूसरी तरफ आता है फिर उसके बाद, ठीक है मैं हूँ इस जगह पर, मैं इस जगह को बिलोंग करता हूँ, क्या मैं यहाँ पर सीख सकता हूँ, क्या मैं कुछ गलतियां करने की क्षमता रखता हूँ। अगर मेरा हेडमास्टर हर चीज में मुझे टोकने लगे, मैं गलती करते हुए तो सोचूंगा मैं वही काम करूंगा जिससे मैं बच सकूं। उसमें क्या होगा, मैं नया कुछ नहीं सीख पाऊंगा, और मैं नया कुछ नहीं सीख पाऊंगा, मुझे वो ऑटोनॉमी नहीं मिलेगी, मुझे वो स्वायत्तता नहीं मिलेगी, तो मैं आगे जाके उसमें बढ़ नहीं पाऊंगा। तीसरी चीज, और वो बहुत इंपॉर्टेंट है, मैं कर रहा हूं, मैंने सीख लिया, पर सिर्फ
जो काम कहा जाए वही कीजिए, उससे आगे मत कीजिए, ठीक है। अपने आप को ज्यादा हीरो मत बनिए, हीरोइन मत बनो भाई, ठीक है। तो उसमें क्या होगा, मुझे लगेगा यार मैं क्यों कर रहा हूँ। और जैसे ही मैं मेरा, आप ध्यान रखिए, बच्चे आपके विचार, आपके शब्दों को नहीं सुनते हैं, आपके हाव भाव को समझते हैं, राइट। तो वो जैसे समझे, जब आपका हाव भाव, कंपनी मुझे कुछ दे ही नहीं रही है, इंस्टीट्यूट मुझे कुछ दे ही नहीं रहा है, स्कूल मुझे कुछ दे ही नहीं रहा है, तो आप भी अपना पीछे हो जाओगे कि ठीक है, जितने की तनख्वाह, इतने पैसे में इतना ही काम होगा, वो काम हो जाएगा। चौथा और सबसे बड़ा इंपॉर्टेंट है, ये एक स्कूल मास्टर के लिए, लीडर के लिए बहुत जरूरी है, ये चीजें क्रिएट करना। और चौथा सबसे बड़ा चीज है, हर कोई कह रहा है हम उत्तर दिशा में जाएंगे, लेकिन आपको पता है दक्षिण दिशा में जाओगे, जाना ज्यादा जरूरी है। क्या आपको बोलने की क्षमता रखते हैं कि हर कोई दूसरी बात कह रहा है, लेकिन फिर भी मुझे लगता है कि नहीं, मैं ये बात कह सकता हूँ। और इस चीज में ज्यादातर लीडर फेल होते हैं, क्योंकि उनको लगता है अगर 5 लोग 10 लोग हैं, 10 में से 6 लोग एक चीज कह रहे हैं, हाँ ये तो सही होगी, अरे आप 10वें लोग की बात तो सुनिए। अगर हम ये 4 चीजें करते हैं कि हम इसका पार्ट है, सीख सकते हैं, इसमें कंट्रीब्यूट कर सकते हैं, और जो मेन चीज है उसको चैलेंज भी कर सकते हैं, टीचर की मेंटल हेल्थ बढ़ेगी। और वो टीचर फिर अपने लोगों को भी, आज के टाइम में हम एआई की बात करते हैं, एआई में क्रिटिकल थिंकिंग है, अगर नहीं क्रिटिक नहीं कर पा रहा हूँ तो मैं बच्चों की क्रिटिकल थिंकिंग क्या ही डेवलप कर रहा हूँ। मी सत्राच्या आता शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपण, पण मला ना एकदम आवडतं काम पण दिलंय की मी खूप प्रश्न विचारायला आवडतात, विषय आवडता आहे, आणि एकदम नावडतं काम पण आहे की वेळेचं भान पण ठेवायचंय। तर मी पुन्हा एकदा कन्क्लूड करताना आपण मेंटल हेल्थ बद्दल बोलतोय म्हटल्यावरती त्याचं प्रतिनिधित्व म्हणून तुमच्याकडे बघते मी की काय अजून शाळांमध्ये बदल केले पाहिजे। म्हणजे सर म्हणाले तसा तो मुद्दा आहेच की मी वैयक्तिक पातळीवरती मला स्वतःला मोटिवेट करून मी काहीतरी जर ठरवलेल्या चाकोरीच्या बाहेरचं काही करायला गेले आणि जर शाळेमध्ये ते स्वीकारलं गेलं नाही तर मग माझं मनोबल खचतं, त्याचा पुन्हा मुलांवरती परिणाम होतो। हे सगळं चक्र जे आहे, तर तुम्ही काय सुचवाल की शाळा पातळीवरती या गोष्टी असल्याच पाहिजेत, किंवा प्रशिक्षण आपण सारखं म्हणतो, म्हणजे मगाच्या सादरीकरणांमध्ये पण एक मुद्दा आला की शिक्षकांना हे माहिती पाहिजे, शिक्षकांनी हे समजून घेतलं पाहिजे, पण आणि हा एक मुद्दा आला की शिक्षक आहेत हे थेरपिस्ट नाही आहेत, तर ही बाउंड्री लाईन पण आपल्याला लक्षात ठेवायची की मी माहिती करून घेणार आहे की लक्षणं काय असतात, पण मला शेवटी एक्सपर्ट कडे जायचं, पण एक्सपर्ट पण शाळेत असले पाहिजे। तर तसे तुम्ही काही ठोकताळे आम्हाला जाता जाता सांगू शकता का की जर आपल्याला खरंच हा प्रश्न गंभीर्याने घ्यायचा असेल तर शाळा पातळीवरती, संस्थात्मक पातळीवरती काय गोष्टी असाव्यात? उदाहरण सांगेल, मी एक सेशन घ्यायला गेले होते एका शाळेमध्ये आणि तिकडे 8 ते 9 शिक्षक होते। तर प्रत्येक शिक्षक वेगळ्या प्रकारचा त्रास सांगत होते। एक पुरुष शिक्षक होते, त्यांनी सांगितलं की माझं ब्लड प्रेशर काही दिवसांपासून खूप वाढलंय आणि ईसीजी टेस्ट पण मला वर्षातून 2 वेळा करावी लागली आणि त्याचा मला खूप त्रास होतोय। एका महिला शिक्षिकेने सांगितलं की मला घरातली सगळी कामं करून हे पण करावं लागतं आणि माझं रागाचं प्रमाण खूप जास्त वाढलंय, मी प्रचंड प्रमाणामध्ये ओरडते, मुलांना कधी कधी मारते सुद्धा, पण मला कळत नाही ह्या रागाचं मी काय केलं पाहिजे। तर खूप एक्स्ट्रीम इमोशन्स विषयी, त्यांना काय फील होतं याविषयी सगळे शिक्षक बोलत होते। त्याच ग्रुपमध्ये 2 अशा शिक्षिका होत्या ज्यांनी सांगितलं की हा सगळा स्ट्रेस आणि हे आहे, तरी सुद्धा आम्ही आमच्या हॉबीजला खूप वेळ देतो, जसं की मला कविता करायला खूप आवडतं, मला रोज थोडं चालायला खूप आवडतं, मला स्वतःची काळजी घ्यायला खूप आवडतं आणि म्हणून मी तो वेळ काढते। तर हे सगळ्यातून ही जी महत्वाची गोष्ट आहे की पिअर सपोर्ट, एकमेकांना, समवयस्कांना आधार देणं, आणि जी संकल्पना मला डॉक्टर नातू मॅडम मुळे कळाली। डॉक्टर साधना नातू मॅडम माझ्या मेंटर आहेत, मॉडर्न कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनला असताना तेव्हापासून आतापर्यंत त्या माझ्या मेंटर आहेत। तर कॉलेजमध्ये असताना हा ग्रुप असायचा, स्पीक आउट आणि पिअर सपोर्ट, म्हणजे अशी जागा जिकडे मी माझ्या त्रासाविषयी किमान बोलण्याची सुरुवात तरी करतेय, म्हणजे माझं काउन्सिलिंग होईल का, त्या त्रासावर काहीतरी उपाययोजना होईल का, ती पुढची गोष्ट, पण एक सेफ लिसनिंग स्पेस असणं, अशी सुरक्षित जागा जिथे मला माझ्या त्रासाविषयी किमान मोकळेपणाने बोलता येत आहे आणि माझे पिअर मला समजून घेत आहेत, आधार देत आहेत। तर ती जागा वीकली बेसिसवर तरी मुद्दाम वेळ काढून करता येते का, हे बघणं मला जास्त महत्वाचं वाटतं। आणि त्याचबरोबर अवेअर असणं स्वतःविषयी की नेमकं काय फील होतंय, आता मला मदतीची गरज आहे का, आता खरंच मला मॅनेज करता येतंय का, आता नाही मला 5 गोष्टी मॅनेज करतायत पण मी काहीतरी मदत घेऊ शकते का। सो आय थिंक अवेअर असणं स्वतःविषयीचं,
पिअर सपोर्ट घेणं आणि अशी लिसनिंग स्पेस साठीचा मुद्दामून वेळ काढणं, जिकडे मला काय होते त्याविषयी मोकळेपणाने बोलता येईल. तर असं मला वाटतं. थँक्यू. सेल्फ अवेअरनेस किंवा आत्मजागरूकताबद्दल दिपाली ऑलरेडी बोलली आहे. आमच्या अनुभवातनं क्लासरूम मध्ये आपण काय करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टी. पहिलं तर मी इमोशन चेक इन स्वतःचं मुलांचं, त्याला खरं 2 मिनिटं लागतात, त्याच्याहून जास्त लागत नाही. त्याच्याने आपली पण एक अवेअरनेस येतं की मला आज काय वाटतंय आणि मी कुठच्या मूड मध्ये आहे. दुसरं अलर्टनेस की क्लासमध्ये काय होतंय. कधी कधी मुलं लक्ष देत नसतात, पण शिक्षकांना पोर्शन संपवायचा असतो म्हणून आपण ते ढकलत ढकलत पुढे घेऊन जातो. पण मी तिथे 30 सेकंडचा ब्रेक घेऊ शकते का. स्वतः ड्रॉइंग, मुलांना ड्रॉइंग, टाळ्या, ब्रीदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन, प्रेयर, मोठे मोठे शब्द नाही, सिंपल 7 वेळा दीर्घ श्वास घ्या. त्यांनी क्लासरूमचा मूड बदलतो. कधी कधी क्लासरूम मध्ये माझ्या मेंटरचा फेवरेट शब्द होता हा ठराव, की आम्ही क्लासरूम मध्ये ठराव आणू शकतो का आपण नुसतं पुश करतोय की नाही 1 वाजता संपायचंय, मला हा पोर्शन संपवायचा आहे. व्हॉट कॅन वी डू इन द क्लासरूम जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. कारण खूप काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, पण जेव्हा ऍज अ शिक्षक तुम्ही क्लासमध्ये आहात तर तिथे तुमचा कंट्रोल आहे, तुम्ही हवं ते थोडंफार करू शकता. दुसरं एक सुझाव आहे की रिच्युअल्स, जे छोट्या छोट्या पद्धती आहेत क्लासरूम मध्ये. जेव्हा इमोशन चेक इन एक रिच्युअल आहे की मला आता कसं वाटतंय, ते तुम्ही क्लोजरच्या वेळी पण करताय. एक शब्द, आज मी काय शिकले मुलांकडनं, स्वतःसाठी पण तो शब्द की आज मी माझ्या मुलांबद्दल काय शिकले, आज माझ्या क्लासरूमचा मूड काय होता. छोटे हे जर तुम्ही रोज करायला लागलात, कारण मग रिच्युअल जेव्हा रोज होतात, पद्धती जेव्हा रोज होतात, मग ते हॅबिट मध्ये होऊन जातात. त्याच्यातनं तुम्हाला जी माहिती मिळते विच विल बी बियॉन्ड मार्क्स. मार्क्स तर सांगतं की भूल कुठे आहे, ते इव्हॅल्युएशन आहे, पण मी कुठे आहे, मी माझा इमोशनल मीटर कुठे आहे, मुलांचा कुठे आहे, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला भावना, विचार आणि कृती हे 3 गोष्टींचे आपल्या मनात गोल 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 चालूच असतं. तर त्याची एक अवेअरनेस येणं आणि अवेअरनेस येऊन त्याचा ऍक्शन घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे जर तुम्ही स्वतःसाठी जर करू लागला तर त्याला 2-3 मिनिटं लागतात. क्लासरूमचा वेळ जाणार नाही, पण त्या 2-3 मिनिटात क्लासरूम मध्ये जे लर्निंग होईल त्याच्यानंतर त्याच्यात नक्की वाढ येईल. तर मुलांचा सहभाग असलाच पाहिजे. जेव्हा आपण मानसिक ताण म्हणतो तर आता खूप मुद्द्यांवरती चर्चा झाली की कामाचा भार आहेच, पण वयोगटानुसार जे वर्ग प्रक्रियेमध्ये बदल करावे लागतात त्याचा विचार पण एक आपल्याला या सगळ्या चर्चेमध्ये आला. बदलत्या जगात तंत्रज्ञान बदलते तसं मुलांची व्होकॅब्युलरी पण बदलते आणि मुलांचे प्रिफरन्सेस बदलतात, ते एक आलं. मिळणारे ट्रेनिंग हे आवश्यक असणारे आहेत का, म्हणजे जसं को काउन्सिलिंग हे कदाचित एक सेशन घेऊन ट्रेनिंग झालेलं नसेल, ऑन जॉब ट्रेनिंग सारखं असेल, कामातनं शिकणं असेल, तर ट्रेनिंग जे आहेत तसे आवश्यक आपल्याला मिळत आहेत का ह्याचाही विचार इथे आपण करायला पाहिजे, हे जाणवलं. उपायांमध्ये बरेच आता आपण बोललो आहोत गोष्टी की सिस्टीम सेट पाहिजेत. लर्निंग सर्कल्स असतील, पिअर लर्निंग शिक्षकांमधलं असेल, तर महत्वाचा मुद्दा जो बोलला गेलाय तो सातत्याचा आहे. तर ते सातत्य कसं टिकवता येईल, ते रिच्युअल्सचं पण जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप महत्वाची आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण नुसतं, आम्हाला भान आहे की आम्ही नुसतं स्पर्श केलेला आहे आणि प्रत्येक हा मुद्दा कदाचित एका दिवसाच्या चर्चेचा विषय आहे. तर आपण जो काही वेळ दिलात आणि जे काही मुद्दे मांडले त्याबद्दल आपले सगळ्यांचे खरंच खूप आभार.